राम राम मंडळी, मराठी बोल चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आता थोड्याच दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. आणि या रणधुमाळीमध्ये कुणाची हवा आहे, लोकांची याबद्दलची काय मतं आहेत, शेतकरी जो वर्ग आहे, तरुण मुलं आहेत, यांचीसुद्धा आपल्या या निवडणुकीबद्दल काय मतं आहेत हे विचारण्याकरता आपण थेट आज वडगाव कांदळी या गावातील एक भोरवाडी म्हणून छोटीशी वाडी आहे, या वाडीमध्ये आपण आलेलो आहोत. आणि आपण काही तरुण मित्रमंडळी या ठिकाणी हॉटेलमध्ये बसलेले आहेत चहा नाश्ता करण्याकरता. त्यांना थेट आपण जाऊन विचारूयात या रणधुमाळीबद्दल त्यांचं मत काय आहे. चला तर मग. तरुण दिसताय, तुम्ही काही नोकरी करताय ते व्यवसाय? नोकरी करता आले. बरं, आता जिल्हा परिषदेची पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. तर सध्या मला वाटतं तुमचा बोरी खोडद गट आहे. तर या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये सध्या तुम्हाला काय वातावरण वाटते निवडणुकीचं? कोणाची हवा वाटते सध्या? सध्या आम्हाला हवा तर माऊली शेतखंडाला यांचीच वाटते. काय कारण? कारण ते आमच्या पक्षाचे होते पहिले, त्यांच्या खूप अन्याय झालाय. मला त्याच मुद्द्यावर यायचं होतं की माऊली शेतखंडागळे जे आहेत ते मला वाटते उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे ते तालुका प्रमुख होते. आणि त्यांनी ऐन वेळीला ज्या वेळेला तिकीट वाटप होतं त्यावेळेला ते शिंदे सेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची जी उभाटा गट आहे त्याच्यातून ते थेट डायरेक्ट शिवसेने आलेले आहेत. तर त्यांच्या आल्यामुळं काही तुम्हाला समाजामध्ये नाराजगी, तरुणांमध्ये नाराजगी वाटते का? नाही वाटत आम्हाला नाराजगी आहे. कारण काय आहे की त्यांच्यावर वारंवार आम्हाला खासदारकीला सुद्धा ते मानाचं पान दिलं नाही. नंतर आमदारकीला सुद्धा आम्हाला शब्द दिला होता. पूर्णपणे आमदारकीची तयारी केल्यानंतर खास आमच्या पक्षाशी आल्यामुळे त्यांनी माघार घेतली. आणि माघार घेतल्यामुळे सुद्धा त्यांना मानाचं पान देणं होतं, कुठेच दिलं नाही. आणि आता सुद्धा त्यांनी बोरी गट आमच्या इथून उमेदवारी भरायची होती, त्यांना माघार घ्यायला लावत होते वारंवार, त्यामुळे त्यांनी तिकडे गेले. योग्य आहे. माऊली खंडागळेंचा जो आता उद्धव ठाकरे गटातून शिंदे सेनेमध्ये जो प्रवेश झाला तो योग्यच आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं खासदारकीच्या वेळेस सुद्धा वरून पक्ष आदेश आल्यानंतर माऊलींनी तुतारी किंवा गाड्या असेल त्यांचं ते प्रामाणिकपणे काम केलं. त्यानंतर आमदारकीच्या वेळेस पण त्यांना स्वतः आमदारकीच्या रेसमध्ये असून त्यांना थांबायला लागलं, पक्ष आदेश त्यांनी पाळला. आणि आता तिसऱ्या वेळेस जर आलं त्यांची धर्मपत्नी म्हणजे स्वतः निवडणुकीसाठी रिंगणामध्ये उभे असताना त्यांना विचारलं नाही किंवा पक्षांनी जी मध्यंतरी मिटिंग वगैरे झाल्या त्याच्यासाठी त्यांचं म्हणणं, माऊलींच्या म्हणण्यातून असं आलं का त्यांना बोलवलं नाही, डावललं गेलं. त्यामुळे त्यांनी शेवटी इकडं शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि तिकीट पण जाहीर झालं त्यांना आमच्या बोरी कांदळे गटामधून. त्याचसोबत आमच्या गावातील उमेदवार आहेत त्यांच्यासोबत महादेवताई निलक, ते आमच्या गावातील असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत संपूर्णपणे पूर्ण पाठिंब्याने आम्ही सर्वजण आहोत. पक्षाने तुमच्या गावातील उमेदवाराला एक संधी दिलेली आहे. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही पक्ष म्हणून काम करणार की फक्त तुमच्या गावचा जो उमेदवार आहे त्याला निवडून आणण्यासाठी काम करणार? हे बघा सर, संधी वारंवार भेटत नसते. आमच्या गावच्या पक्षाला उमेदवाराला पक्षाने संधी दिली, त्यामुळे आम्ही साहजिकच आमच्या पक्षाचं काम करणार पूर्णपणे. आमच्या गावचं पहिली गोष्ट, आमच्या गावाला पहिल्यांदा याच्या अगोदर पण 2दा संधी आली होती पंचायत समिती सदस्याची, 2दा विन पण झालेत आणि आता तिसऱ्यांदा पण संधी आली. त्या संधीचं आम्ही नक्कीच होणं करणार आणि 100% पूर्णपणे पक्षाचं प्रामाणिकपणे काम करणार. आमच्या पूर्ण गावाचा संपूर्ण पाठिंबा राहील आणि प्रामाणिकपणे आम्ही काम करणार. तुम्हाला तुमच्या गावच्या विकासासाठी तुमच्या कोणत्या अशा अडचणीत? काय होतं, इलेक्शन येत राहतं जात राहतं, कंटिन्युटी इलेक्शन चालूच आहे, पण प्रश्न मात्र अनुत्तरणीच राहतात. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? गावचे प्रश्न तसे भरपूर आहेत, पण सध्या तरी याचा रस्त्याचा प्रश्न असेल, बिबट्याचा प्रश्न मुद्दा महत्वाचा आहे. मळ्या वगैरे मध्ये इकडं तिकडं वारंवार बिबट्याचे त्रास, हल्ले वगैरे आपण पाहतो. रात्री बेरात्री लाईटी वगैरे येतात, वेळेत नसतं पाण्याचं मग शेतकऱ्याला पाणी भरण्यासाठी रात्रीचं वगैरे जावं लागतं. बिबट्याच्या संदर्भात शासनाने योग्य ती उपाययोजना करावी. मग जिल्हा परिषदेतून ZP मधून आपल्या शेतकऱ्यांकरता अनेक अवजार असतील, पंप वगैरे असेल, या गोष्टी भरपूर गोष्टी प्रमाणात मिळत असतात. तर ते तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कधी त्याचा लाभ घेतलाय का? लाभ नाही घेतला का बरं? तुम्हाला त्याची आतापर्यंत माहिती मिळाली नव्हती का? माहिती दिली पाहिजे ना. बरोबर आहे. म्हणजे
तर तरुणांमध्ये सुद्धा असेल, शेतकरी वर्ग असेल, त्यांना या ज्या स्कीमा असतात म्हणजे सरकारच्या स्कीमा, जिल्हा परिषदेकडून त्यांच्याकरता मिळणारा जो निधी असेल किंवा त्या निधीमार्फत त्यांना मिळणारे जे कृषी पंप आहेत ते त्यांना माहितीसुद्धा होत नाहीत. तर हे सुद्धा प्रशासनाची कुठंतरी मला वाटतं कमकुवत बाजू आहे. ही प्रशासनानं बदल केला पाहिजे आणि शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पूर्णपणे मिळवली पाहिजे. कारण सरकार जाहिरातीकरता भरपूर खर्च करतंय, पण तो खर्च केलेला तो मला असं वाटतं तो आज कुठंतरी वाया जातोय. कारण ही जर माहिती मिळत नसेल तर तो केलेला खर्च नक्की कुठं जाईल हा सुद्धा एक पडलेला प्रश्न आहे. तर अजून काही आपण लोकांशी चर्चा करणार आहोत. तर आपण थोडंसं पुढे जाऊन काही लोकांना काही प्रश्न विचारूयात.